शहराच्या गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत, वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात आणि स्वतःच्याच घरात परकेपणाची भावना असह्य झाली तेव्हा सियाने आपले बस्तान उचलले. आईवडिलांच्या अनपेक्षित क्रूर अपघाती निधनाने तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. घरातल्या प्रत्येक वस्तू त्यांच्या आठवणींची साक्ष देत होत्या आणि ती प्रत्येक आठवण तिच्या काळजावर घाव घालत होती. या दुःखातून, या एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी तिला एका अशांत जागेची गरज होती, जिथे तिला कोणी ओळखणार नाही, जिथे तिला फक्त स्वतःसोबत वेळ मिळेल. आणि मग तिला आठवला तो कोकणातला तिचा वडिलोपार्जित वाडा. लहानपणीच्या काही पुसट धुसर आठवणी सोडल्या तर सिया त्या वाड्यात फारशी राहिली नव्हती. पण आता तोच वाडा तिला तिचा एकमेव आधार वाटत होता. शहरातले आपले छोटेसे घर बंद करून मोजके सामान घेऊन ती गावाच्या दिशेने निघाली. गावात पोहोचल्यावर वाड्याची भव्यता आणि त्याची अवस्था पाहून ती क्षणभर थबकली. काळाच्या ओघात वाड्याचे वैभव लोप पावले होते. भिंतींवर शेवाळं चढलं होतं, कौलं फुटली होती आणि वाड्याभोवती जंगली गवत वाढलं होतं. दिवसाच्या प्रकाशात तो वाडा शांत आणि आपल्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा होता. पण आत शिरताच एक कुबट जुनाट वास तिच्या नाकात शिरला, जणू काही वाड्याने कित्येक वर्षांपासून आपला श्वास रोखून धरला होता. सियाने एक खोली राहण्यापुरती साफ केली. दिवसभर साफसफाई करण्यात आणि सामान लावण्यात तिचा वेळ गेला. पण जसा सूर्य मावळला आणि रात्रीने आपले काळे पंख पसरायला सुरुवात केली, तसा तो वाडा जिवंत होऊ लागला. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीने जुन्या खिडक्यांचे तावदान वाजू लागले. लाकडी छतावरून काहीतरी सरपटत गेल्याचे आवाज येऊ लागले. सियाने स्वतःला समजावले, जुना वाडा आहे हे असे आवाज येणारच. पहिल्या रात्री दुःखाने आणि प्रवासाने थकलेली सिया कशीबशी झोपी गेली. पण मध्यरात्री तिला कुठून तरी एक अस्पष्ट पण अत्यंत मधुर अंगाई गीत ऐकू आले. कोणीतरी लहान बाळाला मायेने झोपवत असावे असा तो सूर होता. बाळात जोजो रे जोजो हे शब्द वाऱ्यावर तरंगत तिच्या कानांपर्यंत पोहोचत होते. अर्धवट झोपेत तिला वाटले कदाचित शेजारच्या घरातून आवाज येत असेल. तिने कूस बदलली आणि झोपी जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सियाने आजूबाजूच्या घरांबद्दल चौकशी केली. तेव्हा तिला कळले की वाड्याच्या आसपास दूर दूरपर्यंत कोणीही राहत नव्हते. मग रात्री ऐकलेले ते अंगाई गीत कोणाचे होते? तिच्या मनात प्रश्नांचे काहूर उठले. त्या रात्री ती जागेच होती, कानोसा घेत होती. मध्यरात्र उलटून गेली आणि पुन्हा तोच आवाज, बाळा झोझो रे. आज तो आवाज अधिक स्पष्ट आणि जवळून येत होता, जणू कोणीतरी वाड्याच्या माजघरात बसूनच गात होते. त्या सुरात माया होती, वात्सल्य होते, पण त्याहून अधिक एक खोल न संपणारे दुःख आणि एक विचित्र तळमळ होती, जी ऐकणाऱ्याच्या काळजाला थेट हात घालायची. सियाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. तिने आपले कान घट्ट दाबीन घेतले, पण तो आवाज तिच्या डोक्यातून जात नव्हता. तिसऱ्या दिवशी तिने हिम्मत करून वाड्याच्या केअरटेकर सखाराम काकांना भेटायचे ठरवले. सखाराम काका अनेक पिढ्यांपासून त्या वाड्याची देखभाल करत होते. सियाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजीचे भाव एकत्र उमटले. पोरी, एकटी झालीस आणि या वाड्यात थांबलीस? त्यांनी विचारले. हो काका, काही दिवस राहीन, सिया म्हणाली. तिने रात्रीचे आवाजाबद्दल विचारले. काका, या वाड्यात रात्री काही विचित्र आवाज येतात का? जसे की कोणीतरी गात असल्याचा? सखाराम काकांचा चेहरा एकदम गंभीर झाला. ते काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, पोरी, काही आठवणींना जागं करायचं नसतं. दिवसा या वाड्यात राहा, पण रात्र झाली की देवाचं नाव घेऊन झोपून जायचं. जास्त खोलात शिरू नकोस. त्यांचे ते गूढ बोलणे सियाची भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढवून गेले. आता तिला खात्री झाली होती की ह्या वाड्यात काहीतरी रहस्य नक्कीच दडलेले आहे. तिने वाड्यातील प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा तपासण्यास सुरुवात केली. एका खोलीत तिला धूळ बसलेला जुना लाकडी पेटारा सापडला. त्यावर एक मोठे कुलूप होते, पण ते इतके जुने होते की थोड्याशा प्रयत्नाने ते तुटले.
आत जुनी भांडी, कपडे आणि कागदपत्रांचे ढीग होते आणि त्या ढिगाऱ्याखाली तिला एक जुनी जीर्ण झालेली डायरी सापडली. तिची पाने पिवळी पडली होती, पण त्यावरील वळणदार अक्षरे अजूनही शाबूत होती. ती डायरी तिच्या पणजीची, रमाबाईंची होती. सियाने ती डायरी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीची पाने वाड्याच्या वैभवाचे, सणांचे आणि कौटुंबिक आनंदाचे वर्णन करणारी होती. पण जसजशी पाने उलटत गेली तशी डायरीतील भाषा बदलत गेली. एका पानावर तिच्या पणजीने आपली धाकटी बहीण मंदाकिनीबद्दल लिहिले होते. आज मंदाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे, रमाबाईंनी लिहिले होते. तिच्या घरात पाळणा हल्ला, मुलगा झालाय. किती गोड आहे तो. मंदा तर त्याला क्षणभरही डोळ्याआड होऊ देत नाही. दिवस रात्र त्याला पाळण्यात झोपवते, अंगाई गीत गाते. तिच्या सुखाला जणू पारावारच उरला नाही. सियाने पुढचे पान उलटले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. दैव किती क्रूर आहे. एकाएकी ताप आला आणि 8 दिवसातच मंदाचा बाळ तो गेला. आमचा आनंद, आमचा दिवा विझला. मंदा वेडी झाली आहे. ती अजूनही मानते की तिचा बाळ जिवंत आहे. ती तासनतास त्या रिकाम्या पाळण्याकडे बघत बसते, त्याला झोके देते आणि तेच अंगाई गीत गाते. बाळा झो झो रे. तिची ही अवस्था बघवत नाही. डायरीच्या शेवटच्या पानांवर रमाबाईंनी लिहिले होते, आज मंदानेही प्राण सोडले, त्याच पाळण्याजवळ शांतपणे. पण तिची माया, तिची तळमळ ह्या वाड्यातच राहिली. मला अजूनही कधीतरी रात्री तिच्या अंगाई गीताचा आणि पाळण्याचा आवाजाचा भास होतो. म्हणून आम्ही तिची खोली कायमची बंद करून टाकली. त्या खोलीचं दार आता कधीच उघडायचं नाही. आता सियासमोर सर्व चित्र स्पष्ट झाले होते. ते अंगाई गीत म्हणजे मंदाकिनीच्या अतृप्त आत्म्याची हाक होती. एका आईची आपल्या बाळासाठीची कधीही न संपणारी माया होती. तिच्या मनातली भीतीची जागा आता एका विचित्र करुणेने आणि दुःखाने घेतली. त्याच रात्री अमावस्येचा गडद अंधार होता. बाहेर वादळी वारा सुटला होता. अंगाई गीताचा तो करुण सूर अगदी तिच्या खोलीच्या दाराबाहेरून येऊ लागला. सिया प्रचंड घाबरली होती, पण आज तिच्या मनात मंदाकिनीच्या दुःखाविषयी एक अनामिक सहानुभूती होती. तिने डोळे घट्ट मिटून धाडत्यन दार उघडले. समोरच्या लांब पडवीत कोणीही नव्हते, पण तो आवाज आता थांबला नव्हता. तो वरच्या मजल्यावरील त्या बंद खोलीतून येत होता. सिया धरधरत्या पावलांनी जिना चढून वर गेली. प्रत्येक पायरीवर तिच्या काळजाची धडधड वाढत होती. ती त्या बंद दारासमोर उभी राहिली. दाराला एक मोठं गंजलेलं कुलूप होतं. आज या कथेचा शेवट करायलाच हवा. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने बाजूला पडलेला एक जड लोखंडी रॉड उचलला आणि पूर्ण शक्तीनिशी त्या कुलपावर प्रहार केला. खण्ण 2-3 घावांनंतर ते जुनाट कुलूप खण्ण असा आवाज करत तुटले. दार कर्र असा भयान आवाज करत आत लोटले गेले. आत फक्त गर्द अंधार, कुबट वास आणि कोळ्यांच्या जाळ्यांचे साम्राज्य. तिने आपल्या मोबाईलची टॉर्च लावली. प्रकाशाच्या त्या झोतात खोलीच्या मधोमध एक जुना लाकडी पाळणा तिला दिसला. तो रिकामा होता, पण तरीही मंद मंद लयबद्ध गतीने हालत होता. जणू कोणीतरी त्याला नुकताच झोका दिला होता. आणि मग ते अंगाई गीत अचानक थांबले. सगळीकडे एक जीवघेणी
भयान शांतता पसरली होती. सियाचा श्वास रोखला गेला. तिला वाटलं सर्व काही संपलं. पण त्याच क्षणी त्या रिकाम्या पाळण्यातून एका लहान बाळाच्या रडण्याचा हृदय पिळवटून टाकणारा खराखुरा आवाज आला. तो आवाज इतका खरा, इतका करुण होता की सियाच्या डोळ्यातून नकळत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मंदाकिनीचं दुःख, तिची वेदना, तिच्या आईच्या काळजाची तडफड सियाला स्वतःच्या हृदयात जाणवत होती. तिच्या मनातली भीती पूर्णपणे नाहीशी झाली. एका अनामिक मातृत्वाने तिचं हृदय भरून आलं. ती हळूहळू पुढे गेली. त्या पाळण्याला तिने हळूच स्पर्श केला आणि नकळतपणे ती स्वतः तेच अंगाई गीत गुणगुणू लागली. बाळा झो झो रे. जणू ती त्या न दिसणाऱ्या रडणाऱ्या बाळाला शांत करत होती. एका क्षणात चमत्कार झाला. बाळाच्या रडण्याचा आवाज हळूहळू शांत झाला. पाळण्याची हालचाल थांबली. खोलीतील विचित्र थंडी नाहीशी झाली. पण आता त्या अंगाई गीतामध्ये सियाच्या आवाजासोबत एका दुसऱ्या अज्ञात तितक्याच मायाळू स्त्रीचा सूर मिसळला होता. सिया आता एकटी गात नव्हती. मंदाकिनीचा आत्मा तिच्या सोबत होता. तिच्या सुरात सूर मिसळून आपल्या बाळाला शांत करत होता. तो वाडा आता फक्त सियाचा नव्हता. तो दोन वेगवेगळ्या काळातल्या पण एकाच दुःखाने जोडलेल्या दोन जीवांचं विलक्षण नात्याचा साक्षीदार झाला होता. आणि त्या रात्रीपासून त्या वाड्यात पुन्हा कधीच एकट्या स्त्रीचं अंगाई गीत ऐकू आलं नाही, तर दोन मायाळू आवाज एकत्र मिळून आपल्या न दिसणाऱ्या बाळाला कायमचे सोपवत राहिले. अंगाई गीत शांत झालं. पाळणा थांबला. सियाने सुटकेचा निश्वास टाकला आणि खाली परत यायला वळली. पण तिने जिन्याच्या टोकावर पाऊल ठेवलं आणि अचानक खालील बाजूला तिचंच शरीर पडलेलं तिला दिसलं. तिचा श्वास अडकला. ती हलली, पण तिच्या सावलीने हलायचं थांबवलं होतं. सीमा वर जाण्यासाठी येत होती, हळूहळू एक एक पायरी चढत. पण जिन्याच्या खालच्या अर्ध्या भागातील लाकूड इतकं जुनं झालं होतं की एक पायरी अचानक तुटली. ती खाली कोसळली आणि तिचं डोकं दगडी फरशीवर आदळलं. तिथेच तिचा मृत्यू झाला. वर उभं असलेलं तिचं स्वरूप हे तिचं आत्मा होतं, जे अजूनही विश्वास ठेवत होतं की ती जिवंत आहे. आणि त्या रात्री तिचा आवाज मंदाकिनीच्या अंगाई गीतात मिसळला. त्या रात्री वाड्यातलं अंगाई गीत पुन्हा सुरू झालं. पण आता त्यात तिसरा आवाज होता.